पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक बातमी समोर आली आहे. सगळ्या पुण्यामध्ये वातावरण खराब आहे. काय बातमी आहे? तर हडपसरच्या वानवडी भागामध्ये एक प्रकार घडला आहे. तो प्रकार असा आहे की या पुण्याच्या कोर्टामध्ये फर्जी डॉक्युमेंट, फर्जी आधार कार्ड, फर्जी रेशन कार्ड एवढंच नाही तर फर्जी जामीनदार बनवण्याचं काम पुण्याच्या हडपसर भागामधून करण्यात आले. काही दिवसापूर्वी तुम्ही एक बातमी बघितली होती की पुण्याच्या गुजरात भागामधून एक वकील आणि त्याचे मित्र या सगळ्यांनी मिळून एक फर्जी न्यायालय बनवलं होतं आणि या फर्जी न्यायालयाच्या माध्यमातून वेगवेगळे निकाल देखील दिले होते. असाच प्रकार पुण्याच्या वानवडी भागामध्ये घडलाय. काय प्रकार घडलाय तर पुण्याच्या वानवडी भागामधून 2 वकील आणि 11 जणांना अटक केली आहे आणि अटक केल्याच्या नंतर हे निष्पन्न झालंय की पुण्याच्या कोर्टाचे जे काही स्टाफ आहे या स्टाफ देखील या गोष्टीमध्ये सामील आहे आणि स्टाफ देखील या गोष्टींना मदत करतो असं निष्पन्न झालंय. तो या प्रकरणामध्ये 2 वकील आणि 11 जणांना अटक झाली. हे वकील हडपसरच्या वानवडी भागामधून आहेत असं समोर आलंय. हे वकील पूर्णपणे डॉक्युमेंट फ्रॉड बनवायचे, पूर्णपणे आधार कार्ड फ्रॉड बनवायचे, पूर्णपणे जे काही सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी फ्रॉड बनवायचे. एवढंच नाही तर कोर्टाचे जे काही म्हणता येईल की जे सहकारी आहेत, कोर्टाचा जो स्टाफ आहे तो स्टाफ देखील या प्रकरणामध्ये फ्रॉड होता असं आता समोर आलं. परंतु या सगळ्या गोष्टीच्या नंतर असं समोर येत आहे की हे सगळं करत असताना कोर्टाचे जे काही न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना या गोष्टीची भनक नव्हती का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने उपस्थित होतोय. आणि पुण्याचे जे काही अधिकारी आहेत, प्रशासकीय जो काही भाग आहे हा प्रशासकीय भागाला या गोष्टीची कल्पना नव्हती का, हे देखील बघणं गरजेचं आहे. परंतु आजपर्यंत आपण बघितलं की 302 सारख्या गुन्ह्यामध्ये देखील फर्जी जामीनदार तयार करून या लोकांना बाहेर काढण्याचं काम या वकिलांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. परंतु या तपासामध्ये आता जे काही PC भेटलाय त्या तपासामध्ये काय अजून नवीन उलगड आहे किंवा काय नवीन क्राईम्स समोर येतात का ते बघणं गरजेचं आहे. मी मेघराज गावावर आहे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.